जय भीम, नमो बुद्धाय। आपण या चॅनलवर भगवान बुद्धांविषयी माहिती, बुद्धांच्या धम्मांविषयी माहिती जाणून घेणार आहोत। तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या धम्मप्रवासात सहभाग घ्या। धम्मपद म्हणजे काय, तर धर्माचा मार्ग दाखवणारी वचने, त्यामध्ये सुद्धा बुद्धांनी सांगितलेले उपदेश, शिकवण आणि काही गाथा आहेत। तर हे धम्मपद हे कुठे आहे, त्रिपिटकामध्ये धम्मपद हे कुठे आहे? तर त्रिपिटकाचे 3 प्रकार पडतात। त्रि म्हणजे 3 आणि पिठक म्हणजे आपण इथे पेट्या समजून घेऊ। तर त्रिपिटकाचे 3 पेट्या पडतात, म्हणजे 3 प्रकार, 3 भाग पडतात। तर पहिला भाग पडतो सुत्त पिटकाचा, दुसरा भाग पडतो विनय पिटकाचा आणि तिसरा भाग पडतो अभिधम्म पिटक। तर सुत्त पिटकामध्ये 5 प्रकार पडतात। 5वा भाग पडतो खुद्दक निकाय। तर खुद्दक निकायमध्ये 15 ग्रंथ आहे। खुद्दक निकायमध्ये 15 ग्रंथ आहे। तर सुत्त पिटकामध्ये त्रिपिटकाच्या पहिल्या सुत्त पिटक या भागामध्ये 5 प्रकार जे पडतात आणि त्याच्यातला 5वा प्रकार खुद्दक निकाय। खुद्दक निकायमध्ये जे 15 ग्रंथ आहे त्याच्यामध्ये 2 नंबरचा ग्रंथ, त्याच्यामध्ये 2 नंबरचा ग्रंथ धम्मपद, 2 नंबरचा ग्रंथ धम्मपद आहे। आणि या धम्मपदाचे सुद्धा 2 प्रकार पडतात। धम्मपदाचे सुद्धा 2 प्रकार पडतात। धम्मपदामध्ये जे 2 प्रकार पडतात यामध्ये 26 वग्ग आणि 423 गाथा आहेत। तर या गाथेमध्ये 183 नंबरची गाथा जे आपण म्हणतो, जे सर्वांना माहीत आहे, ती आहे 183 नंबरची गाथा। आणि या 183 नंबरच्या गाथेमध्ये पूर्ण धम्माचा पूर्ण सार आहे असं म्हटलं जाते। त्रिपिटकाचा किंवा बुद्धाच्या धम्माचा सर्व सार या 183 नंबरच्या गाथेमध्ये आहे। तर ही गाथा आहे ज्याला आपण म्हणतो धम्मपालन गाथा। सब पापस्य अकरणम कुशलस्य उपसंपदा सचित परियोदपनम एतम बुद्धानुशासनम। पाप कर्म न करणे, अकुशल कर्म न करणे, नेहमी पुण्य करणे, चांगले कामे करणे आणि चित्ताची शुद्धता करणे हाच धम्म आहे, हेच बुद्धांची शिकवण आहे। तर या गाथेला संपूर्ण त्रिपिटकाचा, संपूर्ण धम्माचा सार सुद्धा म्हणतात। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। पुढच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघू सिगाल सुत्त। भगवान बुद्धांनी सुखी गृहस्थ जीवनासाठी सिगाल सुत्त सांगितलेलं आहे। तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू। तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।